नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे लिंबाचे लोणचं। आता गरमी चालू होते तर गरमीसाठी कोणी आंब्याचं लोणचं बनवतं, कोणी लिंबाचं। तर अशा प्रकारे लोणचे बनवतात सर्वजण। तर चला आपण इथे लिंबाचं लोणचं बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी सर्वप्रथम मी इथे लिंबू कापायला सुरुवात केलेली आहे। मी एका लिंबूमध्ये 8 फोडी करून घेते, असे बारीक बारीक, कारण कोण लिंबाचं लोणचं खातं, कोण नाही खात, कोणाला कडू लागतं। मी आता अशी ट्रिक वापरणार आहे, त्याच्याने आपलं लोणचं कडू पण नाही होणार आणि ही पूर्ण गावरान पद्धत आहे। तुम्ही ही रेसिपी नक्कीच शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल आपलं लोणचं म्हणजे कडू होणार नाही ना, काहीच नाही, खायला पण खूपच मस्त लागणार। तुम्ही पण रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। इथे माझे सगळे लिंबू कापून झालेले आहेत। आता मी इथे एका मातीच्या भांड्यामध्ये पाणी उकळून घेते। पाणी मी गॅसवरती ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं झाकण लावते। झाकण लावून मी त्याला एक उकळी काढते पाण्याला उकळी आल्यानंतर मी म्हणजे हे लिंब आणि हिरवी मिरची जे कट केलेले आहे ते एका टोपामध्ये ठेवते आणि टोपामध्ये ठेवून झाल्यानंतर आता ते टोप मी त्याच्यामध्ये ठेवते आणि ह्या टोपावरती मी एक असं झाकण लावून ठेवते, कारण की आपलं जे वाफवलेलं पाणी आहे ते लिंबाच्या टोपामध्ये पडलं नाही पाहिजे। ह्याच्यावरती मी एक झाकण लावून आता ह्या मातीच्या भांड्यावरती पण मी एक झाकण लावून ठेवते। हे चांगलं 10 मिनटं आपण वाफून घेऊया, ह्याला जास्त वेळ नाही वाफवायचं। आणि आपण लिंबू कापण्याच्या आधी लिंबू आपले एकदम कोरडे पाहिजे, धुवून त्याला स्वच्छ पुसून घ्या, नाही तर आपलं लिंबाचं लोणचं लगेच खराब होतं। बघू शकता इथे माझे 10 मिनटं झालेले आहेत आणि मी आता म्हणजे जे मी लिंबू वाफून घेतलेले आहेत ते काढून घेते। पक्कडच्या सहाय्याने मी त्याला काढून घेते। हे गरम असल्या कारणाने मी त्याला एकदम हळूच पकडणे उतरवून घेतलेलं आहे। आता मी याला टोपामध्ये चांगलं काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे एकदम 10 मिनटंच तुम्ही लिंबू वाफून घ्या। आता मी गॅसवरती इथे एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 असे छोटेसे असे बाउल 2 वाट्या राई गरम करून घेते। राई मी चांगलं गरम करून घेते। तुम्ही बघू शकता ह्या स्टेजवरती मी राई मस्त असं तडतडून देते। राई जेवढं चांगलं तुम्ही गरम कराल, जेवढं चांगलं भाजून घ्याल, बघा राई कशी तडतडते आपली, तर आपलं लोणचं तेवढे दिवस चांगलं राहणार। इथे माझी राई भाजून झालेली आहे। ह्याच्यानंतर मी मेथी म्हणजे घेतलेलं आहे थोडंसं एकदम, कारण मी लोणचं एकदम थोडंसंच केलेलं आहे, त्याच्यासाठी मी एकदम थोडेसेच मेथी घेतलेले आहेत। ते मेथी तुम्ही अख्खंही तेलामध्ये असं भाजून घेऊ शकता, पण मी त्याचे 1-2 असे तुकडे करून ते भाजून घेतलेले आहेत। इकडे माझी राई अशी मस्त भाजून झालेली आहे। आता मी गॅसवरती एक पॅन ठेवते छोटंसं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मी मेथ्या आपले भाजून घेते चांगलं। मी हे सगळं मंद आचेवरती भाजून घेते। इकडे माझी मेथी पण भाजून झालेली आहे। ह्या स्टेजवरती आता गॅस तुम्ही बंद करून द्या। आता ह्याच पॅनमध्ये मी ह्याला स्वच्छ धुतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हा पॅन परत एकदा गरम करून मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ देते मी। तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकते। माझ्याकडे ही अख्खीवाली हिंग होती म्हणून मी ती टाकलेली आहे। तुमच्याकडे हिंगाचं पावडर असेल तर तुम्ही तेही टाकू शकता। हिंग टाकून झालेलं आहे। मी आता याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी टाकते। ह्याच्याने आपल्या लोणच्याला खूपच मस्त चव येते आणि याची स्मेल पण खूपच छान असते। आपल्या लोणच्याला एकदम वेगळीच चव येते ह्याच्याने। आता ह्याच्यामध्ये मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकते।
इकडे लसणाच्या पाकळ्या टाकून झालेल्या आहेत। आता मी जी राई भाजून घेतलेली ते मी त्याला मिक्सरमध्ये अशी त्याची जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे। इकडे मी आता सगळे मसाले घेतलेले आहेत, जसे की लाल तिखट घेतलेली आहे आणि मी ह्याला काळं मीठ वापरते, सेंधव मीठ। मी ह्याच्यामध्ये नॉर्मल मीठ नाही वापरणार। ह्या मिठाने लिंबूच्या लोणच्याची चव खूपच चांगली लागते। इथे हळद घेतलेलं आहे, इथे लाल तिखट घेतलेलं आहे, हे मेथी घेतलेलं आहेत। आता हे तेल मी पूर्ण थंड होऊ दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी जी राई वाटलेली ती राई मिक्स करून घेते। हे तेल मी थंड करून घेतल्यानंतर हे सगळं मसाले मी त्याच्यामध्ये टाकते। राई माझं टाकून झालेलं आहे। आता मी हळद टाकते आहे। आता ह्याच्यामध्ये मी जे मेथ्या वाटलेले ते पण टाकून घेते आणि ह्याच्यामध्ये मी काळं मीठ टाकलेलं आहे। काळं मीठच तुम्ही टाका, काळ्या मिठाने आपलं लोणचं खूपच मस्त होतं। आता मी इकडे लाल तिखट टाकलेलं आहे। हे चांगलं मी आता मिक्स करून घेते मिश्रण। सगळं मिश्रण माझं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता मी जे लिंबू आणि मिरची जे वाफवून घेतलेलं हे सगळं मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकून देते। बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून याला चांगलं असं एकजीव करून घेते, ढवळून घेते। सगळं आता मी चांगलं एकदम एकजीव करून घेते। हे सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर मी ह्याला एका काचेची बरणी एक स्वच्छ असं धुवून घेतलेली आहे। चांगलं मी त्याला पुसून घेतलेले आहे, कोरडी करून घेतलेली आहे। जर तुम्ही ओल्याच बरणीमध्ये लोणचं टाकणार तर आपलं लोणचं खराब होण्याचे चान्सेस असतात, म्हणून बरणी चांगली पुसून घ्या आणि मग त्या बरणीमध्ये लोणचं टाका। आता इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे लोणच्यामध्ये। साखर टाकून मी चांगलं मिक्स करून घेते। तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळही टाकू शकता, पण मी इकडे साखर टाकलेली आहे। आता माझं साखर टाकून ढवळून झालेलं आहे। आता हे सगळं लोणचं मी काचेच्या एका बरणीमध्ये टाकून घेते। बघू शकता आपल्या लोणच्याचा कलर पण खूपच मस्त आलेला आहे। हे लोणचं खायला पण खूपच मस्त लागतं। आता गरमी चालू झालेली आहे। यूट्यूब फॅमिली तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। सगळं लोणचं मी आता बरणीमध्ये भरून घेते। ह्याचा कलर पण खूपच छान आला आहे आणि आता टेक्स्चरही खूपच मस्त आला आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्टही करा। धन्यवाद। थँक्यू।